रुपयाचा 3,000चं पालं, 8,000ची भात, 2,000चा आंबा, 1,500ची मिरची तुमचे पैसे सकाळपासून विकलेले, त्याच्यातच गेले. तुमचा जेवणाचा डबा त्याच्यात टाकला. लावायचा अधिकार कोणत्या कर्मचाऱ्याला आहे? अहो पोलिसांना हात लावायला जमत नाही, महिला पोलीस लागते तिथं. म्हणजे मारायचं डायरेक्ट आदेश आहे. कोणत्या बेसिसवरती तुम्ही महिलेवरती हात उचलता? कोणता कायदा तुम्ही शिकला? अनेक जण म्हणतात त्याला बाजूला ओढा बोलण्याची लँग्वेज ऐका ना, तुम्ही काय बोलायचंय ते बोला, पण हात कसा काय लावला तुम्ही? हसायला लागले पुन्हा ते सगळे. बरं, एखाद्या गरीबावरती अन्याय केल्यानंतर तिच्या अवस्थेवरती हसणारे एवढे भिकारचोट लोक आहेत. नगर परिषद आली. हा? त्या प्रत्येकावरती कारवाई झाली पाहिजे, प्रत्येक जण जेलमध्ये पाहिजे, प्रत्येक जणावरती गुन्हा दाखल पाहिजे. आज नाही काढत नाही. आजी, काल आमच्या लोकांकडून तुम्हाला जे त्रास झाला तिथं, त्या अतिक्रमण काढलंय म्हणून आम्ही इथपर्यंत पुन्हा काढल्यामुळे आलो नाहीत. पण तुम्हाला जो त्रास झाला, तुमची जे तिथं हॅरॅसमेंट झाली, म्हणजे तुम्हाला जे अपमान सहन करावा लागला तिथं, त्याचं आम्हाला सुद्धा कसं तरी वाटलंय. म्हणजे आम्हाला सुद्धा बरं वाटलं किंवा मलाच नाही, कोणालाच पटणार आहे गोष्ट नव्हती. आम्ही तुमचे का ऐका तुम्ही आता रोड नका फक्त. काल जे झालंय, आता ज्या गोष्टी झाल्या त्याला आम्ही तर आता त्याला काही करू शकत नाही. पण आम्हाला थोडं वाईट वाटलं, आम्हाला सुद्धा कुठंतरी आम्हाला सुद्धा 4 लोकांनी तिथे बोलले आम्हाला पण, नाही का. तर त्याच्यामुळे आम्हाला तुमची भेट घ्यावीशी वाटली. आणि काल तुमचं काय जे नुकसान झालं असेल त्याचे आम्ही फुलाची पाकळी तुम्हाला मदत करायची इच्छा होती आमची, म्हणून इथपर्यंत आलो आम्ही. तुमचे काय तुम्ही जे काल व्हिडिओमध्ये मला त्यानुसार थोडेसे काही पैसे पण ह्याच्यामध्ये ठेवले तुम्ही. आणि तुम्हाला ऐका नाही का, आणि एक साडी चोळी आणली आमच्या वतीने, घ्या तेवढी. मला आईने सुद्धा सांगितलं आमच्या की जाऊन भेट म्हणते आजीला. आता मी तुम्हाला मागा पण सांगितलं, तुमची इथं जे उपस्थिती तुमची आमची परिस्थिती काय लई वेगळी नव्हती. आज कुणाच्या काही कष्टाने कोणी चांगलं झालं असेल, कुणाचं राहिलं असेल ते काय नाही, पण आम्हाला हे सगळ्याची गांभीर्य आहे. आमचे सुद्धा घर असेच होते, आम्ही सुद्धा अशाच परिस्थितीतून कुठंतरी थोडंफार आता तुमच्या आशीर्वाद सगळ्याचे बरं झालंय. त्याच्यामुळे तुमच्यासारख्याच विसरणं आमच्या रक्तामध्ये नाही, कायम सोबत राहा. आणि दुसरं पण ह्याच्या हेच चालू झालं. आता ह्या निमित्ताने आपण इथं आलोच, हे सगळं बघितलं आपण, नाही का. बाकी पण काही काम असतील, काय असेल, नाही का, नंतर पण इथून पुढे तुमचे काही वैयक्तिक काम असतील किंवा तुमच्या सगळ्यांचे असतील तर कधी सांगत चला. आम्ही ह्याच्यासाठीच तिथं बसलेलो होतो आम्ही. तुमची फक्त निलंबनच नाही का, महिलेवरती हात उचलला होतच काय? बरं, वयाचा आदर करायचा ना, महिलेला हात लावायचा अधिकारच नाही कोणाला. कदाचित त्यांना आई नसेल सर, असा काय प्रकार असेल. कदाचित स्वतःच्या आईवर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गोष्टीमध्ये फक्त गरीबच दिसतो का तुम्हाला?